नमस्कार मंडळी. मी संजय पवार. आपल्या दिव्य ऊर्जा ज्योतिषीय प्रबोधन ह्या चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. ओम नमो आदेश. नमस्कार मंडळी, मी संजय पवार. आपण पाहत आहात दिव्य ऊर्जा ज्योतिष प्रबोधन. तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल, वाचलं असेल, वेगवेगळ्या ग्रुपवरती, फेसबुकच्या वेगवेगळ्या समूहावरती तुमच्या समोर आलंच असेल की आता 29 तारखेला शनी वक्री होतोय. मग तो शनी अमुक अमुक राशींना शुभ फळं देईल, अमुक अमुक राशींना मध्यम फळं देईल, अमुक अमुक राशींना अशुभ फळं देऊ शकतो, वगैरे वगैरे. घाबरायचं कारण नाही मंडळी. उगाच अपूर्णतेतून फक्त राशीच्या बोकांडी बसून जे काही भाकितं वर्तवली जातात, शक्यता वर्तवल्या जातात, त्याला बळी पडू नका. कुठलाही ग्रह वक्री होणं, स्तंभी होणं एवढा काही फरक पडत नाही त्याने. आणि शनीची फलितं अमुक अमुक मिळतील हे सांगणंच चुकीचं आहे. वक्री शनीच्या विषयाबद्दल आपण समजा बोलायचं म्हटलं तर ती फलित शनीची नसतात. तुम्हाला मागच्या एका व्हिडिओमध्ये देखील मी समजावून सांगितलेलं आहे की फलित स्वरूप हे पंचांगी असतं. म्हणजे फलितामध्ये 5 अंग एकत्र असतात. एक तो ग्रह त्याच्या गुण, तत्व, स्वभावानुसार फलित समोर आणतो. दुसरं मूळ फलित जी असतात ती त्याच्या गोचरीतल्या नक्षत्राप्रमाणे असतात. तिसरं त्या नक्षत्र स्वामीची वर्तमान स्थिती काय असेल त्याप्रमाणे त्या फलितामध्ये म्हणजे सहभाग असतो. त्यानंतर ज्या गोचरीच्या नक्षत्रात तो ग्रह असतो त्या नक्षत्राच्या ज्या चरणातून तो चाललेला असतो त्या चरण स्वामीचा देखील सहभाग त्या फलितामध्ये असतो. आणि आला तर राशी स्वामी देखील त्याच्यामध्ये सहभागी असतो. अशा 5 भागातून हे फलित समोर येत असतं. त्यामुळे नुसतं शनीची फलित म्हणून बोंबाबोंब करणाऱ्यांकडे लक्ष देऊ नका. शनी आत्ता गुरुच्या नक्षत्रात आहे, गुरुच्या नक्षत्रातल्या 2ऱ्या चरणामध्ये, बरोबर ना. आता शनी एक ग्रह झाला, त्याचं गोचर नक्षत्र झालं गुरुचं, त्याचं 2रं चरण आहे गुरुचं हे शुक्राचं. इथे लक्षात, शनी गुरु नक्षत्र पूर्व भाद्रपदा आणि त्याचं चरणस्वामी शुक्र, राशीस्वामी कोण आहे तर कुंभ, म्हणजे स्वतः शनी परत. अशा 5 अंगाचं फलित समोर येणार आहे. त्या फलितामध्ये अमक्या एका राशींना शुभ फलित, अमक्या एका राशींना अशुभ फलित, मध्यम फलित, हे कुठेतरी अपूर्ण अधुरं आहे. कारण मुळात ज्योतिषशास्त्र हे कुंडलीनिहाय पाहिलं जातं, राशीप्रमाणे नाही, कुंडलीप्रमाणे, त्या कुंडलीच्या जन्म नक्षत्र गोचरीप्रमाणे. हा मुद्दा लक्षात घ्या. उगाच काहीतरी ऐकून भ्रमित होऊ नका किंवा डोक्याला ताप करून घेऊ नका किंवा टेन्शन घेऊ नका, भयभीत होऊ नका. जी काही ग्रहस्थितीची अवस्था आहे त्या अवस्थेला सामोरं जायचंच आहे ना आपल्याला. मग त्या अवस्थेला सामोरे जाताना मला माझ्यामध्ये काय बदल करायचा आहे, माझ्या कुठल्या सवयी मला बदलायची गरज आहे, माझे विचार कुठल्या पद्धतीने मी त्याच्यामध्ये बदल घडवू, माझ्या अंगातला आळस वाढलेला आहे याची जाणीव होत असेल
तो आळस झटकला जाईल किंवा आळस दूर करण्यासाठी मी काय प्रयत्न करू, हा जे आत्ताचा शनी वक्री होण्याचा जो कालावधी आहे, त्या कालावधीमध्ये कुठल्या कुठल्या नक्षत्रातून शनी जाणार आहे. तर आत्ता शनी पूर्व भाद्रपदामध्ये आहे, त्यानंतर तो वक्री अवस्थेमध्ये तो जाईल शततारकामध्ये म्हणजे राहूच्या नक्षत्रात. मग पुन्हा राहूच्या नक्षत्राच्या 4थ्या चरणात वगैरे हे सगळं आहे. तर राहूचं 4थं नक्षत्र कुठलं, गुरुचंच आहे पुन्हा. मग फलितामध्ये असा काय फरक पडणार आहे, आणि त्या फलितामधला प्रामुख्याने फरक कुठला जाणवतो म्हणजे आपण जाणून घ्यायची इच्छा असते. तर शुभ आणि अशुभता. शुभता मला लाभणाऱ्या म्हटल्यानंतर मी खुश आहे ना, पण जो अशुभ, ज्याला अशुभ फलित आहेत त्यालाही काय करायचं, घाबरायचं नाही आहे. तुम्ही म्हणजे आपल्या शास्त्रानेच आपल्याला सर्व परिस्थितीवरती मात करण्यासाठी एक मस्त हातामध्ये हत्यार दिलेलं आहे, जाणीवेचं. तुम्ही तुमच्या जन्मनक्षत्रानुसार जाणीव घ्या की मला माझ्या जन्मनक्षत्रानुसार कोणकोणते ग्रह आणि त्यांची नक्षत्र अशुभ ठरणारी आहेत, त्याचाच विचार करा फक्त. जी अशुभ ठरणारी आहेत ना, त्यांच्या ऊर्जांना, त्या अशुभ ऊर्जांना शुद्ध राखण्याचा प्रयत्न करा, बस. येते लक्षात? त्यामुळे घाबरून जाऊ नका. आता आरडाओरडा सुरू झालाय, शनी वक्री होतोय, मग शनी ह्याव आहे, शनी त्याव आहे, मग असं होईल, ह्या राशीचं तसं होईल. अहो साधा विचार करा, प्रत्येक राशीला 3 नक्षत्र आहेत की नाही. आता शनी समजा कुंभ राशीत आहे, तर कुंभ राशीमध्ये कुठले कुठले नक्षत्र आहेत, येतं लक्षात? त्या 3 नक्षत्रांमधून तो वक्री अवस्थेत जाणार आहे का, 2च नक्षत्रातून ना. मग इथे विचार फक्त त्या 2 नक्षत्रांनुसार होईल. त्यातली म्हणजे थोडीशी महत्त्वाची म्हणजे इन्फॉर्मेशन तुम्हाला द्यायची इच्छा आहे. इन्फॉर्मेशन अशी आहे की शनी आणि राहू, पहिला आपण बघू शनी कोणत्या कोणत्या जन्म नक्षत्रांना अशुभ ठरतो. मग ती अशुभता विपत असेल, प्रत्यरी असेल किंवा वध असेल. तर शनी सुरुवातीला शुक्राच्या नक्षत्राला वधकारक ठरतो. शनी त्यानंतर चंद्राच्या नक्षत्राला प्रत्यरी ठरतो. त्यानंतर शनी राहूच्या नक्षत्राला विपतकारी ठरतो. त्यानंतर शनी हा बाकी कोणलाच तो जे विपत झालं, प्रत्यय झालं, वध झालं. आता आहे राहू. तर राहू बेसिकली चंद्राच्याच नक्षत्राला प्रत्यय ठरतो आणि त्याचसोबत शनी देखील वध ठरतो. म्हणजे इथे जसं आत्ता गुरुच्या राशीतून ज्यावेळेस नक्षत्रातून शनी ज्यावेळेस समोर पुढे जाईल शततारकामध्ये राहूच्या, त्यावेळेस मात्र त्या फलितामध्ये थोडीशी दाहकता जाणवू शकेल. ठीक आहे. तसंच आता राहू शुक्राच्या नक्षत्रासाठी प्रत्ययी ठरतो. तोच राहू पुन्हा चंद्राच्या नक्षत्राला विपतकारी ठरतो आणि तोच राहू पुन्हा शेवटी मग बुधाच्या नक्षत्रांना वधकारी ठरतो. सिक्वेन्स तुमच्या लक्षात आला असेल. प्रत्येक ग्रह कुठल्या तरी जन्म नक्षत्राला विपत ठरतो, कुठल्या तरी दुसऱ्या जन्म नक्षत्रांना प्रत्यरी ठरतो आणि तिसऱ्या नक्षत्र संचाला तो वधकारक ठरतो. आणि हे समजा शुक्रासारखं आत्ता शनीचं कॉम्बिनेशन कसं आहे, शनी आणि गुरु मूळ कॉम्बिनेशन ग्रह आणि नक्षत्राचं. कारण फलिताचे आधार 2 आहेत ना. हे जरी पंचांग फलित आपण बघितले तरी मूळ सहभाग कोणाचा असतोय, त्या गोचरीतल्या नक्षत्राचा
आणि ही फलितं कोणाच्या माध्यमातून जातात तर त्या ग्रहाच्या माध्यमातून. म्हणून दोघं सध्या शनी आणि गुरु, त्यानंतर शनी आणि राहू. आणि हे प्रत्येकाच्या कुंडली जन्मनक्षत्राप्रमाणे, प्रत्येकाच्या कुंडलीच्या अवस्थेप्रमाणे वेगवेगळ्या पातळीवरती परिणामकारक ठरणार की नाही. त्यामुळे उगाच बर्डन घ्यायचं नाही, टेन्शन घ्यायचं नाही, किंवा आपण त्याला काय म्हणतो, भीतीमध्ये स्वतःला ढकलायचं नाही. शांतपणे फक्त आपल्या नक्षत्राचा विचार करायचा. राशीच्या बोकांडी बसलात तर तुम्हाला तुमची भ्रमित अवस्था होईल. हाच विचार करा. प्रबोधनातून सांगतो की राशीमध्ये 3 नक्षत्र असतात, त्यामुळे राशीच्या बोकांडी बसून समर्पक फलिताकडे जाता येत नाही. आणि हा जो प्रयत्न करतायत त्यांच्यावर तसा डोळे झाकून विश्वास ठेवू नका. तुम्ही तुमच्या जन्मकुंडली आणि जन्म नक्षत्रावरती भरोसा ठेवा आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार शनीच्या फलिताकडे पहा. आलं लक्षात? हा मुद्दा लक्षात घ्या. आजचा विषय आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि हा माहितीपूर्ण व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. ठीक आहे. शुभम भवतु. ओम नमो आदेश.